आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मंदिरात ठेवलेले कलशाचे पाणी का इतके महत्त्वपूर्ण आहे, त्याचा योग्य प्रकारे उपयोग कसा करावा, तसेच आपण हेही जाणून घेणार आहोत की मंदिरात कलश कोणत्या धातूचा असावा, पितळ, तांबे किंवा काही वेगळ्या. अनेक लोक या संदर्भात नकळत चुका करतात आणि नंतर त्याचा पश्चाताप करावा लागतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या चुका कशा टाळाव्यात, कारण त्यामुळे नुकसान होऊ शकते. मंदिरात कलश पाणी नेहमी योग्य प्रकारे ठेवले पाहिजे. आता घरच्या दिव्याबद्दल बोलूया. तांबे, लोखंड, पितळ, कांस्य, स्टील किंवा मातीचा दिवा ठेवतात का? योग्य दिव्याची निवड न केल्याने घरात अडचणी निर्माण होऊ शकतात. दिव्याच्या मातीची निवड ही महत्त्वाची आहे. कच्चा कलावा योग्य आहे का? रुई किंवा सुती दोरा योग्य राहील? या छोट्या छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने पितृदोष, कालसर्पदोष किंवा गरिबी यासारख्या समस्या उद्भवू शकतात. आता अनेक लोक हा प्रश्न विचारतात, मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ काय आहे? काय पद्धत आहे? हे स्नानानंतर करावे की स्नान न करता देखील शिंपडता येईल का? झाडू लावण्याआधी पाणी शिंपडावे की नंतर शिंपडावे? अजून एक प्रश्न जो अनेकदा विचारला जातो तो म्हणजे मासिक पाळीच्या दरम्यान मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का? किंवा दीपदान करता येईल का? मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करताना ते आपल्या आतून बाजूने करावे की बाहेरच्या बाजूने करावे? फ्लॅट किंवा भाड्याच्या घरात राहणारे लोक देखील हे विचारतात. मुख्य दरवाजावर दीपदान आणि पाणी शिंपडण्याची योग्य पद्धत काय आहे? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आणि जर तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर राहावे असे वाटत असेल तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी असे नक्की लिहा. आशीर्वाद सदैव तुमच्यावरती बरसेल. सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की घराच्या बाहेर आणि आत दिवा लावण्याचे काय फायदे आहे. विशेषतः घराच्या बाहेर दिवा लावण्याचे होणारे 5 मोठे फायदे अचंबित करू शकतात. भगवंताच्या पूजेमध्ये किंवा दिवा लावण्याचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. हिंदू धर्मात देशी तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच तिळाच्या तेलाचे दिवाही लावला जातो. पण भगवंतासमोर दीप लावणे केवळ पूजा करण्याचा एक प्रकार नाही, तर घरच्या आत आणि बाहेर लावण्याने अनेक प्रकारे फायदे होऊ शकतात. दिवा लावल्यानंतर केवळ सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही, तर 5 मोठे फायदेही मिळतात. तर चला जाणून घेऊया. पृथ्वीवरील अंधकार दूर होतो. घरात दिवा लावल्याने केवळ घरातील अंधकार दूर होत नाही, तर तो नकारात्मक ऊर्जाही घराबाहेर टाकतो. जिथे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा वास करते. स्वाभाविक आहे की जिथे सकारात्मक ऊर्जा वास करते भगवंताची वास करतो, म्हणून संध्याकाळी होण्यापूर्वी दिवा लावणे शुभ मानले जाते. तेलाने जळणाऱ्या दिव्याचा परिणाम तो विझल्यानंतरही अर्धा तास टिकतो, तर शुद्ध देसी तुपाचा दिवा वातावरणाला सुमारे 4-5 तास सकारात्मक ठेवतो. नंबर 2, दिवा लावण्याचे वैज्ञानिक लाभ. जेव्हा घरात शुद्ध तूप किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो तेव्हा त्याच धुरामध्ये घराच्या वातावरणात सात्विकता येते. हा धूर हानिकारक कणांचा नष्ट करतो आणि वातावरण शुद्ध बनवतो. नंबर 3, सुख समृद्धीचा वास. ज्या घरात भगवंतासमोर दिवा लावतो जातो तिथे माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. अशा घरात समृद्धीचा वास असतो. दिवा पूर्व दिशेला ठेवल्यास व्यक्तीचे दीर्घायुष्य वाढते आणि उत्तर दिशेला ठेवल्यास संपन्नता वाढते. दिवा केवळ घरातील अंधकार दूर करत नाही, तर आपल्या जीवनालाही प्रकाशाच्या दिशेने घेऊन जातो. नंबर 4, आजार दूर करण्यासाठी मदत करतो. घरात दिवा लावल्याने आजार आसपास फिरकत नाही आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना आरोग्य लाभ मिळते. विशेषतः जर दिव्यांसोबत एक लवंग जाळली गेली तर त्याचा परिणाम दुप्पट होतो. हे तत्वेशी संबंधित आजार दूर करण्यासाठी मदत करते. शुभ व्यक्तींना आकर्षित करते. सनातन धर्मानुसार ज्या घरात सकाळ संध्याकाळ दीप लावला जातो तिथे कधीही अंधकार राहत नाही. असे घर शुभ शक्तीचा आकर्षित करतो. जळणारा दिवा शुभ शक्तींना चुंबकासारखा खेचतो, जो घरासाठी अत्यंत लाभदायक असतो. आता जाणून घेऊया की मुख्य दरवाजावर पाणी शिंपडण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे. जर तुम्ही मुख्य दरवाजावर पाणी अर्पण करत असाल तर हे लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी पाणी एका पात्रामध्ये भरून ठेवायचे.
तुम्ही कोणतेही पात्र वापरू शकता, जसे तांबे, पितळ, स्टील किंवा चांदीचे. जर गंगाजल उपलब्ध असेल तर थोड्या प्रमाणात टाका आणि नंतर शुद्ध पाण्याने पात्र भरा. जर गंगाजल नसेल तर फक्त शुद्ध पाणीही पुरेसे आहे. हे पाण्याने भरलेले पात्र आपल्याला घराच्या स्वयंपाकघरात ठेवायचे आहे. सकाळी उठून हे पाणी मुख्य दरवाजावर शिंपडायचे आहे. मुख्य दरवाजाजवळ सकाळी सर्वप्रथम शिंपडलेले पाणी घरातील सर्व समस्यांना दूर करतो. जर तुम्ही नकारात्मक ऊर्जा, मानसिक त्रास, आर्थिक तंगी किंवा वास्तुदोषाने त्रस्त असाल तर हा उपाय तुमच्या मदतीला येईल. स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी मुख्य दरवाजावर शिंपडल्यास तुमच्या घरातील अडचणी दूर होऊ शकतात. हा उपाय केवळ वास्तुदोष आणि पितृदोष दूर करत नाही तर तंत्र, मंत्र आणि किंवा वाईट नजरेच्या प्रभावाखाली संपवण्यास मदत करतो. हा उपाय नियमित केल्याने घरात सुख समृद्धी राहते आणि आजारापासूनही मुक्त मिळते. हे पाणी सूर्योदय होण्यापूर्वी मुख्य दरवाजावर शिंपडायला पाहिजे. जर सूर्योदयानंतर तुम्ही दरवाजावर इतर पाणी स्वच्छ करू इच्छित असाल तर ते अडचणी नाही, परंतु हे विशेष पाणी सूर्योदयाच्या आधीच शिंपडायला पाहिजे. आता अनेक लोक विचारतात की हे पाणी शिंपडण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे की स्नान न करताही केले तरी चालेल. पहा, आपण जे पाणी सकाळी मुख्य दरवाजावर शिंपडतो ते एक महत्त्वपूर्ण उपाय आहे. ते स्नान केल्यानंतर करणे आवश्यक नाही. सकाळी लवकर उठून सर्वप्रथम स्वयंपाकघरात जा आणि आधीच ठेवलेले पाणी घेऊन मुख्य दरवाजावर जा. दरवाजा उघडा आणि हे पाणी शिंपडा. पाणी शिंपडताना आपल्या पितरांचे आणि माता लक्ष्मीचे स्मरण नक्कीच करा. असे म्हणतात की सकाळी सकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घराच्या दरवाजावर येतात. ज्या घरांचे दरवाजे उघडे असतात आणि जिथे पाणी शिंपडलेले गेलेले असते तिथे माता लक्ष्मी प्रवेश करतात. पाणी शिंपडताना आपल्याला मनात माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. माता लक्ष्मी कृपा माझ्या घरावर प्रवेश करा. मी तुमचे स्वागत करण्यास तयार आहे. त्यानंतर पितराचे स्मरण करा, कारण घराच्या दरवाजा उंबरठ्याला पितराचे वासस्थान म्हटले जाते. जेव्हा तुम्ही उंबरठ्यावर पाणी शिंपडता तेव्हा पितर प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात. स्नान करणे आवश्यक नाही. तुम्ही स्नान न करताही हे कार्य करू शकता. पाणी शिंपडण्याआधी झाडू लावावी का? नंतर. याचे उत्तर असे आहे की सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम पाणी शिंपडावे. त्यानंतर तुम्ही झाडू लावू शकता. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आपल्या हाताने तळव्याकडे पहा आणि माता लक्ष्मीचे स्मरण करा. इच्छा असल्यास पुढील मंत्राचा उच्चार करू शकता. कराग्रहे वसते लक्ष्मी, करमग्ने सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. यानंतर दोन्ही हात जोडून देवी देवतांना स्पर्श करा. त्यानंतर हाताने पृथ्वीला स्पर्श करून प्रणाम करा आणि हळूवार आपले उजवे पाय जमिनीवर ठेवा. मग स्वयंपाकघरात जाऊन पाणी घ्या आणि मुख्य दरवाजावर शिंपडा. पाणी शिंपडताना माता लक्ष्मी आणि पितराचे स्मरण अवश्य करा. त्यानंतर तुम्ही घरात जाऊन आपले दिनचर्या जसे की झाडू लावणे, स्नान करणे इत्यादी करू शकता. आता काही लोक विचारतात की पाणी शिंपडल्यानंतर मुख्य दरवाजाची स्वच्छता करता येईल का? होय, तुम्ही जसे करू शकता. आधी स्वयंपाकघरात गेल्यावर पाणी मुख्य दरवाजावर शिंपडा. त्यानंतर अतिरिक्त पाणी घेऊन मुख्य दरवाजा चांगल्या प्रकारे झाडून किंवा पाण्याने धुवू शकता. काही लोक विचारतात की जर ते फ्लॅट किंवा भाड्याच्या खोलीत राहत असतील तर पाणी शिंपडणे का? दीपदान कुठे करावे? याचे उत्तर असे आहे की जिथे तुम्ही राहता त्याच जागेच्या मुख्य दरवाजाला महत्त्व द्या. म्हणजे ज्या दरवाजावर तुमचे नाव लिहिले आहे किंवा नेमप्लेट आहे तिथेच पाणी शिंपडा आणि दीपदान करा. जर तुमच्याकडे एकच खोली असेल तर त्या खोलीच्या दरवाजाला मुख्य दरवाजा समजून तिथेच हा उपाय करा. आता मासिक पाळीच्या काळात मुख्य दरवाजावर पाणी शिंपडता येईल का? दीपदान करता येईल का? पाणी शिंपडण्यासाठी मासिक पाळीचा काही एक परिणाम होत नाही. तुम्ही पाणी शिंपडू शकता, पण दीपदान हे कर्मकांड पूजेचा एक भाग आहे जो शुद्धतेशिवाय करता येत नाही. याचा अर्थ असा आहे की मासिक पाळी संपल्यानंतर दीपदान करावे. याशिवाय काही लोक विचारतात की मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे का आणि ठेवलेले पाणी काय करावे? तर शास्त्रानुसार घराच्या मंदिरात एक कलश पाणी ठेवणे खूप आवश्यक आहे. पाणी ऊर्जा साठवते. जेव्हा तुम्ही पूजा करता, मंत्र जपता किंवा देवाला प्रार्थना करता तेव्हा या सर्व ऊर्जेचा त्या पाण्यामध्ये समावेश असा होतो. याच कारणामुळे मंदिरात पाणी ठेवणे आवश्यक आहे.
सकाळच्या पूजेदरम्यान एक कलश पाणी मंदिरात ठेवा आणि दिवा लावा. हे अग्नी आणि जलाच्या संतुलनाचे प्रतीक आहे. पूजेनंतर या पाण्याचा उपयोग शुभ कार्यासाठी करा, जसे की झाडांना किंवा घरात शिंपडणे. हे सकारात्मक ऊर्जा वाढवते. सकाळच्या पूजेदरम्यान आपण मंदिरात पाणी ठेवतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा सर्वप्रथम त्या पाण्याचा उपयोग करा. तुम्ही संपूर्ण घरात त्या पाण्याचा शिंपडा करू शकता. हे पाणी तुमच्या घराला शुद्ध करते, कारण ते सकारात्मक ऊर्जा भरलेली असते. त्यामुळे अनेक रोग दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. जर तुम्ही नियमितपणे या पाण्याचा शिंपड करत असाल तर तुमच्या घरातील समस्या हळूहळू संपतात. काही वेळा लोक तक्रार करतात की औषध प्रभावी ठरत नाही. अशा परिस्थितीत जर औषधांसोबत रुग्णाला या पाण्याला पिण्यास दिले तर औषध लवकर परिणाम करू लागतात. याप्रमाणे जर कुटुंबात सतत वाद आणि भांडण होत असतील तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी हे पाणी थोडं थोडं पिऊ शकता. त्यामुळे हळूहळू सकारात्मक विचाराचा प्रभाव सुरू होतो आणि घरात शांती आणि समंजस निर्माण होते. जर तुमच्या कोणत्याही व्यवसाय किंवा दुकान असेल तर या पाण्याचा थोडा शिंपडाव तिथेही करा. हे तुमच्या व्यवसायाला यशस्वी बनवते आणि कोणत्याही अडचणीपासून वाचवते, कारण हे पाणी अत्यंत सकारात्मक ऊर्जेस भरलेले असते. आता समजून घेऊया की मंदिरात पाणी का ठेवले जाते. पाणी हे अमृत मानले जाते आणि ते देवी देवतांसाठी विशेष महत्त्वाचे असते. मंदिरात एक कलश पाणी ठेवणे तितकेच आवश्यक आहे जितके तुम्ही दररोज अन्न ग्रहण करता. जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा तांबे किंवा पितळच्या भांड्यात एक कलश पाणी ठेवले पाहिजे. हे पाणी समुद्रासारखे असते आणि आपल्या जीवनातील सुख संपन्नता मदत करते. जर एखाद्या व्यक्ती देवाला दररोज अन्न अर्पण करू शकत नसेल तर तो मंदिरात एक कलश पाणी ठेवू शकतो, ज्यामुळे त्याची पूजा पूर्ण होते, जेणेकरून देव ते स्वीकारू शकतील आणि हे पाणी प्रसादाच्या रूपात तुम्ही ग्रहण करा. पण लक्षात ठेवा, मंदिरात ठेवलेले पाणी कधीही तुळशीला अर्पण करू नये, कारण हे पाणी सर्व देवी देवतांनी स्वीकारलेले असतात. जर तुमच्या घरी बाळकृष्ण किंवा राधाकृष्ण असतील आणि तुम्ही त्यांच्यासाठी एक कलश पाणी अर्पण करत असाल तर तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी ते पाणी तुळशीला अर्पण करू शकता. मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजेच सकाळी आपले डोळे धुण्यासाठी वापरावे. त्यामुळे डोळ्याची दृष्टी सुधारते आणि डोळ्याचे आजार दूर होतात. शास्त्रानुसार जे लोक मंदिरात एक कलश पाणी भरून ठेवत नाही त्यांच्या घरात अकाळ पडतो, घरची परिस्थिती बिघडते, कुटुंबात संकट येतात आणि गरिबाला सामोरे जावे लागते. तुम्ही इच्छित असल्यास एका कलश पाण्यात फुलं वगैरे घालून ठेवू शकता, जे खूप शुभ मानले जाते. मंदिरात ठेवलेल्या पाण्याचा आणखी एक उपयोग म्हणजे ते घरात स्वयंपाकासाठी किंवा पिण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे पाणी तेव्हाच वापरले जेव्हा तुमच्या घरी सात्विक अन्न शिजवले जात असेल. जर लसूण किंवा कांद्याचा वापर होत असेल तर या पाण्याचा वापर स्वयंपाकासाठी करू नये. हे पाणी कुटुंबातील सर्व सदस्यांनी थोडे प्रमाणात पिऊ शकता. उरलेले पाणी तुम्ही घरातील झाडांना घालू शकता. हे पाणी व्यर्थ जात नाही. याचे अनेक उपाय जर आपण योग्य प्रकारे याचा उपयोग केला तर हे आपल्या जीवनातील अडचणी सोडवू शकते. मंत्रांनी अभिमंत्रित केलेले पाणी खूप शक्तिशाली असते आणि आपल्या घराच्या मंदिरात ठेवलेल्या पाण्यात देवतांचे आशीर्वाद असते, कारण ते नेहमी देवतांच्या जवळ असते. या पाण्यात सर्व सकारात्मक शक्ती समाविष्ट असते आणि जर आपण त्याचा योग्य प्रकारे वापर केला तर हे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. याचा अर्थ असा की जर तुम्ही हे पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि घरात शिंपडण्यासाठी वापरत असाल तर त्यामुळे आपल्या समस्या दूर होतात आणि जर कोणतेही कार्य नियमितपणे केले तर त्याचा नक्की फायदा आपल्याला होतो. कधीकधी केल्याने त्याचा परिणाम लगेच दिसणार नाही, पण जर तुम्ही नियमित केले की रोज याचा पाण्याने घरात शिंपडाव करायचा आहे. प्रत्येक घरातील सदस्यांना थोडे थोडे पाणी प्यायला द्यायचे आहे. उरलेले पाणी झाडांना घालायचे आहे, दुकानात शिंपडायचे आहे, व्यावसायिक ठिकाणी शिंपडायचे आहे, मुलांच्या पुस्तकावर आणि तिजोरीवर शिंपडायचे आहे. जर तुम्हाला नक्कीच चमत्कार दिसेल. याचप्रमाणे जे स्वयंपाकघरात ठेवलेले पाणी असते त्याचे काही थेंब तुम्ही तुमच्या घरात मुख्य दरवाजावर ठेवा तर त्याचा फायदा लवकर दिसून येईल.
पण हे आपल्या दिनचर्येत समाविष्ट करावे लागेल आणि दररोज नियमाने हे कार्य करावे लागेल, तेव्हा याचा पूर्ण लाभ मिळेल. अनेक लोक विचारतात की मंदिरात ठेवलेले पाणी दुसऱ्या दिवशी घेतले असता त्यामध्ये कधी कधी किडे पडतात. जर आपण त्यावर झाकण ठेवू शकतो का? होय, तुम्ही पूजेनंतर त्यावर एक प्लेट किंवा वाटेने झाकू शकता. जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी हे पाणी उचलाल तेव्हा ते पूर्णपणे शुद्ध आणि स्वच्छ असेल. तुम्ही या पाण्याचा कोणत्याही कार्यासाठी वापर करू शकता. जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडतात तेव्हा गणपती बाप्पाचे ओम गणगणपताय नमः हे मंत्र नक्की बोला आणि जसे आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले आहे व त्याचप्रमाणे समजून घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर पाणी शिंपडा. आता समजून घेऊया की दिवा कोणत्या धातूचा असावा. लोखंडाचा, तांब्याचा, पितळचा, कांसाचा, स्टीलचा किंवा मातीचा. शेवटी घरात कोणताही दिवा ठेवणे शुभ मानले जाते. जर चुकूनही घराघरात चुकीच्या धातूचा दिवा ठेवला गेला तर संपूर्ण घर अस्थिर होईल, कंगाल होईल आणि नाश होईल. पहा, स्टीलच्या दिव्यामध्ये पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात. लोखंडाच्या दिव्यात पूजा करू नये कारण यामुळे घरात गरिबी येते. बाजारात आकर्षित करण्यासाठी काचेचे दिवेही असतात, पण चुकूनही घरात काचेचा दिवा आणू नका, नाहीतर राहू केतू तुमच्या घरात येऊ शकतात आणि घर उद्ध्वस्त होऊ शकते. काचेचा दिवा शनी आणि राहूला अप्रसन्न करतो. तांबे, पितळ आणि मातीचा दिवा धनाची देवी लक्ष्मीला आकर्षित करतो. घरात कोणताही अन्य प्रकारचा दिवा ठेवणे योग्य मानले जात नाही. पितळ आणि मातीचे दिवे शुभ आणि मंगलकारी मानले जाते कारण हे शनी, राहू आणि केतूला प्रसन्न ठेवतात, तसेच मंगळ ग्रहाचा प्रभावही कमी करतो. कच्चा, कलाचा आणि रोहीने जळणारा दिवा सर्वोत्तम असतो. सुती दोऱ्याने हाताने बनवलेली वात नेहमी दिव्यामध्ये ठेवावे, याने गरिबी येऊ शकत नाही आणि कच्च्या कलाचा दिवा शुभ मानला जातो. आता समजून घेऊया की मंदिरात घंटी का वाजली जाते. शंकराच्या मंदिरात घंटी वाजवण्याचा उद्देश काय? टाळ्या का वाजवल्या जाते? शास्त्रानुसार जेव्हा तुम्ही मंदिरात किंवा घरात घंटी वाजवता तेव्हा शिवपुराणानुसार, लिंगपुराण आणि विष्णुपुराणमध्ये सांगितले आहे की घंटीचा नाद होतो. जितका तीर्थयात्रा आहे, जितक्या साधना केल्या जात आहे, तितके जप आणि तप केले जात नाही आणि जितकी दाने दिली जाते आहे त्या सर्व पुण्याचे फळ त्या क्षणी तुमच्या खात्यात जमा होते. आता मंदिरात टाळ्या वाजवण्याचे महत्त्व अजून समजून घ्या. जेव्हा लोक भजन करत असतात, साधनेचा असतात, अभिषेक करत असतात, पूजेत मग्न असतात तेव्हा 3 वेळा टाळ्या वाजवल्या जाते. त्याचे संपूर्ण पुण्य आपल्या खात्यात जमा होते, ज्यामुळे आपण भाग्य उजळते. एक महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे घरात गरुड घंटीचा नाद करणे अत्यंत शुभ मानले जाते. पण मुलांना खेळ म्हणून घंटी देऊ नये कारण घंटीचा नाद करताना सर्वांचे पुण्य आपल्या खात्यात जमा होते. त्यामुळे घंटीचा नाद केवळ पूजा आणि भजनाच्या वेळेस करावे. याला खेळ किंवा खेळण्यासारखे न मानावे. मंदिरात घंटी वाजवण्याची पद्धत महत्त्वाची आहे. ती नेहमी प्रेम आणि श्रद्धेने वाजवलीच पाहिजे. जोरजोरात आणि अनेक वेळा लोक मंदिरामध्ये पटपट घंटी वाजवल्यामुळे त्याचा पाप लागते. जर भगवान मंदिरात विश्रांती घेत असतील तर त्यावेळी घंटी वाजवणे अत्यंत पाप मानले जाते. मंदिर बंद झाल्यावर घंटीला दोरी बांधले जाते जेणेकरून ती वाजणार नाही. घंटी वाजण्याचा सर्वात शुभ वेळ सकाळी 4 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत असतो कारण हा काळ अत्यंत मंगलकारी असतो. याशिवाय संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत देखील घंटी वाजवली जाऊ शकते. रात्री 12 वाजल्यानंतर मंदिराचे पट बंद केले जाते आणि देवी-देवता विश्रांती घेतात. त्यावेळी घंटी वाजवणे पुण्याऐवजी पापाचे कारण बनू शकते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी.